हॅलो गाईज. तर आम्ही गेलो होतो भीमाशंकरला. ॲक्च्युली आमचं दर्शन तर झालं, पण रेकॉर्ड करायला काही भेटलं नाही, कारण की मोबाईल वगैरे काहीतरी अलाव नाही. आणि तसं पण आम्ही पहाटे 5:30ला पोहोचलो, त्या कारणाने काही रेकॉर्ड करायला भेटलं पण नाही. आता आम्ही दर्शन वगैरे झालं आमचं, थोडा वेळ रेस्ट केली आणि आता आम्ही परत मुंबईकडे रवाना झालो. ऑलमोस्ट आता किती 12 वाजलेले आहेत आणि भीमाशंकरचा परिसर टोटल सर्व पर्यटकांनी भरलेला आहे. खूप गर्दी आहे दर्शनासाठी. वीकेंड असो, वीकडेज असो, खूप गर्दी असते. सो जसंही तुम्ही याल तर प्लॅन करा की ॲज पॉसिबल लवकर येऊन दर्शन घेऊन निघायचं. नंतर गाड्या पार्किंगला सुद्धा जागा नाही भेटत. हेच अंदाज धरून आम्ही रात्री त्यासाठी लवकर निघालो कल्याणवरून. लवकर तरी पण आम्हाला लेटच झालं. रात्री ॲक्च्युली 11 वाजता आम्ही राईड सुरू केली. मुरबाड मार्गे सरळगाव हा रूट पकडला होता, बट तो मॅपने तर तोच आम्हाला शो करत होता, बट त्या रूटने खूप काम चालू आहे. लाईक माळशेज घाटपर्यंत पूर्ण रस्त्याचं रूटचं काम चालू आहे. आणि रोड एवढा खराब आहे की आम्हाला 5:30 वाजले सकाळी भीमाशंकरला पोचायला. बाकी माळशेज घाटपासून पुढे शिवनेरी, जुन्नर ते भीमाशंकरपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आला रोडचा. तो खूप भारी रोड आहे. फक्त तिकडेच मुरबाड साईडला जो रोडचं काम चालू आहे तेच खूप वर्स्ट होतं. म्हणून आता जाताना आम्ही दुसऱ्या रूटने जाणार आहोत, शहापूर मार्गे. बिकॉज थोडं लांब आहे, बट रस्ता खूप चांगला आहे. आमचे रायडिंग पार्टनर, आम्ही सोबत राईड सुरू केली होती, त्यांना पण मी टायमावर बोललो म्हणून ते लोक आले. नाहीतर मी सोलोच येणार होतो. सोलो राईड्स द बेस्ट. आता साईडला पाहू शकता की भीमाशंकरचा जो एरिया आहे तो खूप सुंदररित्या असं जंगलाने वेढलेला आहे आणि दृश्य खूप सुंदर आहेत. लाईक जो भीमाशंकरचा जेवढा जो रोडचा हा पट्टा आहे तो खूपच छान आहे. प्लस माळशेज घाट, पण माळशेज घाटच्या पुढे जे काम चालू आहे मोरुशीच्या आतमध्ये तो खूप वाईट, खूप वेळ लागेल तो रोड व्हायला. खूप वन साईडच अशी चालू आहे की ज्यामुळे गाड्यांना आणि मोठमोठ्या गाड्या सगळ्या त्या रोडने जातात. त्यामुळे बाईकवाल्यांना खूप त्रास होता. आणि बाईक ॲक्च्युली त्या रोडने जातच नाही. आम्हाला मॅपने शो केलं म्हणून त्या रोडने आम्ही रात्री येताना आलो. ती चुकी झाली. बट आता जो रूट आहे आमचा तो आहे खूप शहापूर मार्गे. तो चांगला आहे, तेवढा पण वर्स्ट नाही आहे. बट जो हा रूट आहे, जो आत्ता आम्ही भीमाशंकरमध्ये आहोत, हा रूट खूप छान आहे. दर्शन पण खूप चांगलं झालं आमचं. ॲक्च्युली आम्ही जेव्हा 5:30ला पोहोचलो त्यानंतर आम्ही फ्रेश होण्यासाठी रूम घेतली 4-5 तासासाठी. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो, अंघोळ वगैरे केली. मग आम्ही ऑलमोस्ट 7 वाजता असं मंदिराकडे रवाना झालो. मग दर्शन ऑलमोस्ट 5 मिनटामध्ये दर्शन भेटलं. त्या वेळामध्ये एक पायी दिंडी, वारकरी संप्रदायाची मंडळीसुद्धा आली होती. सो त्यांच्या मागेच आम्ही पण दर्शन घेतलं गाभाऱ्यात जाऊन. त्यानंतर थोडा वेळ बसलो, 15-20 मिनटं फोटोज काढले, परिसर फिरलो आणि मग थोडं खाल्लं बाहेर येऊन, नाश्ता वगैरे केला. मग परत रूमवर गेलो. 3-4 तास आराम केला. रेस्टची गरज होती, बिकॉज खराब रस्त्यामुळे खूप हालत वाईट झाली होती. 11:30-12 वाजता असं उठलो आम्ही, फ्रेश झालो आणि मग निघालो. आता परतीचा प्रवास आहे, तर बघूया. रात्री तर काय शूट करायला भेटलं नाही. आता ऑलमोस्ट मी तर कॅमेरा आता माउंटला लावून दिलेला आहे, बिकॉज हेल्मेटला तर सध्या मी एक क्लिप असते ती मी विसरून आलो. त्यामुळे मी हेल्मेटला मला लावायला नाही भेटत. आता तुम्हीसुद्धा या व्ह्यूजचा आनंद घ्या. आम्ही पण थोडा राईडचा आनंद घेतो, बिकॉज रात्री तर एवढं काही क्लिअरली दिसत नव्हतं की साईडला काय, कसं आहे, परिसर कसा आहे. रात्री फक्त एकच फोकस होतं की बाबा आम्हाला पोचायचं आहे भीमाशंकरला, बस. रस्ता तर डे लाईटमध्ये रस्ता तर खरंच खूप चांगला आहे. म्हणजे साईडचा परिसरसुद्धा खूपच
करूया राईड एन्जॉय. लेट्स सी किती वेळ लागतो आता घरी पोचायला. ॲक्च्युली 5 आवर्सचा तर रोड दाखवतो. ठीक आहे, होऊन जाईल. हा जो रूट होता ना, आम्हाला खूप रात्री म्हणजे असं वाटलं होतं की इथनं आम्ही जाऊच कसं, की मॅपने जो रूट शो केला होता रात्री जेव्हा येताना, आणि रात्री काही दिसत पण नव्हतं, समजत नव्हतं की कसला रूट आहे हा. ॲक्च्युली हा रूट मध्ये ब्रिज आहे एका रिव्हरवरती, लाईक शिवनेरीच्या आहे ते, जिथे आपल्या शिवनेरी किल्ल्याची जी एंट्री आहे त्याच्या आधीच थोडं टर्न आहे. खूप कन्फ्युजन होतं रात्री येताना. मग थोडं थांबलो, बघितलं जेव्हा गाडीचे लाईट्स मुले की हा बाबा हा एकदम छोटा वे आहे, जो की एकदम रिव्हरवर छोटा ब्रिज बनवलेला आहे. आणि जसं दिसतो तसा नाही ॲक्च्युली, त्यालाही खूप खड्डे पडलेले आहेत, असं वाटतं की तुटेल. पण रात्री आम्ही निघालो की बाबा साईडलाही समजत नव्हतं की एवढी मोठी रिव्हर आहे ती. आत्ता आम्ही डे लाईटला थांबून बघितलं, हा बाबा आम्ही हे रात्री क्रॉस केलं. पण ॲक्च्युली एक ॲडव्हेंचर टाईप होतं, चांगलं वाटलं खूप. आता डे लाईटमध्ये त्या शूट करायचं होतं म्हणून शूट केलं ते. रात्री तर समजत नव्हतं. आणि याच्या पुढेच लाईक शेतामधून हे रस्ते आहेत, ॲक्च्युली शॉर्टकट आहे. नंतर मग आम्ही माळशेज घाटामध्ये इथे थांबलो होतो थोडा वेळ फोटो काढण्यासाठी. मग निघालो आम्ही. माळशेज घाट उतरत होतो आणि पुढ्यातच आम्हाला एक ट्विस्ट पाहायला भेटलं की जस्ट आम्ही निघायच्या थोडा वेळपूर्वी एका टर्निंगला एक ॲक्सिडेंट झालं होतं. ॲक्च्युली आमच्या आधीच ती ट्रक गेली होती, तुम्ही पाहू शकता आता पुढे. ॲक्च्युली मी हे तर सगळं व्हॉईस ओव्हरवर रेकॉर्ड करतो आहे, बिकॉज ॲडॅप्टर नसल्यामुळे मला ते तुम्हाला ते नॉईज वगैरे खूप आवाज येईल. हा बघा, हा जो ट्रक जो की जस्ट काही 2-3 मिनटापूर्वी आमच्या आधी हा पलटला. मग आम्ही थोडा तिथे थांबलो की बाबा नक्की काय झालं. तर तो बोलला आम्हाला की ॲक्च्युली त्याचं ब्रेक्स लागले नाहीत. तर नशिबाने की तो दरीमध्ये नाही कोसळलं, की त्याने गाडी कंट्रोल करत करत त्याच्या लेफ्ट साईडलाच टर्न एकदाच घेतला आणि गाडी तिथेच पलटली. नशिबाने त्यालाही काही लागलं नाही आणि तो एकटाच होता. तोही त्याच वेळेस वर येत होता. आम्ही पाहिलं त्याला. गाडीचं ऑइल वगैरे सगळं लीक झालं आणि गाडी पूर्ण ह्याच्याने भरली होती. आपली पेप्सी आणि कोकची कंटेनर होता तो. ॲक्च्युली त्याला गाडी कंट्रोल नाही झाली, ब्रेक्स फेल झाले. त्यामुळे त्याला दुसरा काही ऑप्शन नव्हतं की गाडी एकतर साईडला कुठेतरी लावावी, पण लावू तर शकत नव्हता. म्हणून त्याने ती आउट ऑफ कंट्रोल होऊन गाडी, त्याने पण तो पण बोलला की बाई नशीब की गाडी दरीत नाही गेली की इकडेच पलटी झाली. गाडीसुद्धा वाशी या साईडचीच होती. त्याने सगळं ओनरला वगैरे फोन वगैरे व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवलं की बाबा असं झालं. आम्ही तेच बोलत होतो की बाबा घाटामध्ये हेवी व्हेकल्स खूप रिस्की असतात, की त्यांचे ब्रेक्स लागत नाहीत, खूप प्रॉब्लेम होतात. आपण बोलतो, बट हेवी गाडी घाटामध्ये हाताळणं म्हणजे खूप रिस्की काम आहे. जो की लोड असतो ती पुढे सगळं येतो, टर्निंगला बॅलेन्स सगळंच. नंतर थोड्याला आम्ही थांबलो येते, त्याला पाणी वगैरे दिलं. दुसरे 2-4 जण होते, ते सुद्धा त्यांनी पाणी दिलं त्याला. बोलला ठीक आहे, काही लागलं तर नव्हतं त्याला तसं. त्यानंतर पुढ्यातच आम्ही माळशेज घाटच्या मेन व्ह्यू पॉईंटला तिथे असं पोहोचलो. भूकसुद्धा खूप लागली होती, 3:30 ऑलमोस्ट वाजले होते. मग यांनासुद्धा सांगितलं की थोडं काहीतरी खाऊया. मग इथेच पुढेच आपल्या इथे पॉईंटच्या इथे जिथे मारुती मंदिर आहे, प्लस तिथे काही वडापाव स्टॉल वगैरे होते. लिंबू पाणी वगैरे घेतलं आम्ही. ते थांबून काही फोटोज काढले. मग थोडी रेस केली आणि मग लगेच निघालो. वडापाव खूप चांगले होते तिथले, गरम गरम वडापाव होते म्हणून आम्ही 4 आणले. त्याने सुद्धा घेतले.
निंबू पाणी घेतलं, मग थोडे फोटोज काढून लगेच निघालो. इथे तुम्ही पाहू शकता की ते गाव लागलं होतं, पूर्ण पठार होतं, जो की रोड पूर्ण पठार भाग होता, पण रोड खूप सुंदर होता आणि साईडचा व्ह्यूसुद्धा खूप चांगला होता. लाईक सनसेटचा टायमिंग होता. मग मी अँगल त्या साईडला फिरवलं की त्यासाठी ॲक्च्युली डोंट नो कसा अँगल होता, जस्ट मी कॅमेरा फक्त मूव्ह केलं. सो माझे जे राईट पार्टनर होते त्यांनासुद्धा त्या फ्रेममध्ये घेतलं आणि मग त्यांना बोललो की बाबा तुम्हीसुद्धा फ्रेममध्ये आहात, तुम्ही हाय करू शकता. ॲक्च्युली मला तो व्ह्यू घ्यायचा होता. काही वेळाने अंधारसुद्धा झाला. मग आम्ही ऑलमोस्ट 6:15 वगैरे वाजले होते. आम्ही बहुतेक शहापूर रोडलाच होतो. शहापूर ॲक्च्युली शहापूर रोडलाच होतो. लाईक एक्झिट घेणार होतो नाशिक हायवेला. मग त्यानंतर तिथून लेफ्ट घेऊन मग आपला रूट पडका रूट जो होता तसं जाणार होतो. संध्याकाळचा व्ह्यूसुद्धा खूप चांगला होता. एवढे पण काही वाजले होते. 6:15चा जो व्ह्यू होता, लाईक पूर्ण सनसेट झाला होता आणि जो हे होतं व्ह्यू होतं खूप चांगलं होतं. त्यासाठी म्हटलं थोडा शूट करू. तर काही एवढी चांगली फ्रेम येणार नाही, बट ठेवलं चालू, बिकॉज जाता वेळीसुद्धा काही शूट करायला भेटलं नाही. म्हटलं घरी रिटर्न जातो आहे तर आता काहीतरी शूट करू. ॲक्च्युली आता जेव्हा नेक्स्ट टाईम राईडला जाईल तेव्हा एक ॲडॅप्टर आठवणीत नेऊन मला हेल्मेटला माउंट करावं लागेल. ॲक्च्युली ही त्यासाठीच प्लॅन केले होते राईड, बट काही सक्सेस झालं नाही. बट ठीक आहे. ॲक्च्युली जे ज्योतिर्लिंग कंप्लीट करायचे आहेत ते तर अजून आहेत, भरपूर आहेत. तिकडेसुद्धा शूट करूया. बाकी भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.